पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा तिच्या रूम मध्ये झोपली होती। चिंगी चिंगी बेटा, अगं उठतेस ना? चल आपण खाली आपल्या घरी जाऊया। चिंगी तिला मी उचलून देऊ खांद्यावर? नको नको राहू दे। बाबा मी चिंगेला उचलून घेऊन येतो तुमच्यासोबत। आज इथेच राहू दे तिला। उद्या बघू। चिंगीची झोप मोड व्हायला नको म्हणून मी शांत आहे, पण पुन्हा असं काही झालं तर तिचा आजा खाली राहतो हे लक्षात ठेवा। आई अगो आम्ही नाही विसरणार, तुम्हीच लक्षात ठेवा। तुम्हाला काय वाटतं? ओय, चिंगीचं घर आहे, आम्ही तिची माणसं आहे। अरे तमाशा, अरे सोडत दे मला। आई चिंगी उठले का? कसं बोलतायत? आता सगळ्यांनी जाऊन झोपा, सगळे थकलात ना? हा जा। आई ग थकला जीव माझा। काय किती हळवडा, चल। अनन्या मागा मध्ये झोपूचा असा वैत लय लाडाचो असोस ना तू। लाडाचो पण आणि कौतुक करण्यासारखं पण। चिंगी घरात आणूसाठी त्याने जा केला ना त्या काही कमी नाही। देवासारखं होईलच रे टग्या। बघितलंस ना माई, घरात सगळी किती खुश झाली। आजो तर जीव भांड्यात पडलो, आता ते का खय जाऊक देणार नाही। आनंदी बरा असस ना? अगो काय खूळ लागला तुका? हा अगो सवतीचं पर घरात इला तिचं एवढं कसलो आनंद मानतस? काय त्या घरात इला किती त्याचा कौतुक। अगो कोण असा ता? बॅरिस्टर असा की मुख्यमंत्री असा? अगो 7 वर्षाचा पोर राहता हा, आणि तिका किती महत्व देतास तुम्ही? घरातल्या पोराक घरातली माणसंच महत्व देणार ना, नाहीतर कोण देणार? आणि प्रत्येक घरातला पोर त्या घरातला मुख्यमंत्रीच अचूक व्हाया। सगळ्या घरावर माणसांच्या मनावर तेच राज्य। आनंदी बास झाला आता। तुका ना सगळा चांगला वाटता गो, पण शेवटी किती काय झाला ना तरी तुझ्या पोटचा पोर नाही हाता, सवतीचा पोर आहे तुझ्या। आणि एवढ्या डोक्यावर घेऊन नाचतस ना ते का? उद्या तुझं पोर येत ना तेव्हा ते का कोणी विचारणार नाही, एवढा लक्षात ठेव। काय हो झाला तरी आपला तर आपला, दुसऱ्याचा तर दुसऱ्याचा। हो माई, असं नाही हा। जगाचा नियम आयो,
तू बोललास ना म्हणून बदलणार नाही. चिंगे, कुठे चाललीस? जायचं नाही कुठे? माई, उठलस? काय गो, थंडी वाजते? थांब, एसी बंद करते. नको 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 रावते. अगो पण थंडी. राहू दे गो, आमका कधी खाऊ गावणार हा एसीची हवा. आता गावता ना तर कुडकुडेपर्यंत खाऊन घेतो. माई, चाय. का? आणि कपात सून? नको नको, कपात सून नको. माका आपली पेल्यात सुनत दे. कसा पेल्यान चाय पिल्याशिवाय ना चाय पिल्यासारखीच वाटणार नाही. पण तुझा तसा नाय. तू काय बाय मुंबईची चाकर मानूनस. घे गो, घे. माई, इलय हा. दे. आनंदी बाय माझी. अगो हवा तर तुमका दारात गावता. मज्जाचा तुझी. अगो असा जर असत ना तर हे ना कोणाचं पाय निघणार माकाचा. असं वाटतं की तुझ्याकडेच राहायचा. तर कुराड्यात जाऊन काय करू मी आता. आनंदी ऐसर रवान दोन्ही भांडी केले ना तरी माका चला. भारी आहे या सगळा. आनंदी, बिस्किट पण आणलीस? हो. हे टगू, हे बघ, प्रदर्शनात जातोयस ना, हा, तर ह्यांचा हात नाही सोडायचा आणि तिथे नीट व्यवस्थित बोलायचं. बघ आनंदी, मी पहिला नंबर काढतले आता. टग्या शेठ, हा, रेडी? निघूया. चला. अहो, चिंगीला वेळेत व्हॅन मिळाली ना? हो, व्यवस्थित वेळेवर आली. हा. आई, माझा कोट कुठे पाहिलास का ग? नाही. अगं मी विसरली रे, विसरली. आईचं वय झालं तुझ्या. थंडी वाजत होती ना म्हणून मी ते घेतली शाळेत. स्वेटर द्या आईला. चला या. चला, मी पकडतो. शूज घाल. अहो, नीट बोलली ना तुमच्याशी? हो हो, अगदी व्यवस्थित आणि आनंदात होती नेहमीप्रमाणे. ती सांगत होती तिच्या शाळेतली कुठली मैत्रीण आहे, तिचा आज वाढदिवस आहे, विचारत होती जाऊ का. मी म्हटलं जा ना, काहीच हरकत नाही. बरं झालं. जरा आपण तिच्या कलाने घेऊयात. मी पण काळजी घेईन त्याची. आणि संध्याकाळी आली ना ती दृष्ट काढेन तिची. काल किती गोड दिसत होती ती. नजर नको लागायला तिला. आणि तुझी पण दृष्ट काढेन. हा, बरं, आधी निघू आम्ही. हो. साहेबांना उशीर होईल.
चला या. टाटा. आनंदी, चिंगीची दृष्ट काढशील ना तेव्हा राघवची सुद्धा काढ. बाप लेकीच्या नात्याला कुणाची नजर नको लागायला. आनंदी कामा करतोस काय गो? होय. आनंदी वाईट एसी लाव ना गो. आता मग अगो गरम काय होता. बरं लावते. आनंदी माका ना वाईट पाणी होत गो. सोप लागलो ना. आणते. टीव्हीचा रिमोट खाया. ए माई, थायसर बसशील? होय बसू. हा. अगो पण टीव्ही बघू हैसरच बसू गया ना. बस. बसू. घे. आनंदी काय ता पनीर म्हणतात ता. खाल्लंय नाही कधी. बरं लागता काय गो? होय. मागवूया काय? मागवायची कित्या, मी बनवते. आता तू बनवशील तर खाऊ कच हवा ना आमका. तुझ्याकडे इलय ना. आनंदी, तुका दुसरी सासू मी आलो. काय गो? ते बबनला पनीर आणूक सांगते. गुड मॉर्निंग. बाय बाय. नीट जा. हा. कुठे आहेत भाऊजी? दिसत नाहीत मला. दिसले नाहीत तुला? आत्ताच गेले. हवेत बाय करते मी. माई तिकडे सरक. मला टीव्ही बघायचंय. सरक. ऐ, आनंदी. माई, माई, कुठे होतीस तू? किती वाट बघतोय. आई, ताई, या जेवायला. जेवण तयार आहे. हो आले. पनीरच्या भाजीचं वास कसलो भारी येतं आनंदी. आनंदी बरा. हा. तू हईल्यापासून हसले भाजी बाकी भारी बनवू शिकलस तू. आनंदी मी ना तुका हॉटेलात घेऊन जा म्हणून सांगणार होतोय गो. घरातच हॉटेल केलंस या. भारी या गो. बस. काय गो? हॉटेल सारखा टेबल आया. तुम्ही रोज हैसरच बसून जेवतास काय? होय. माई. हा बघतोय गो बघतोय. डब्यात भरून ठेवलं. बरं बरं. तुझ्या घरात एसी पण आहे तुमच्या. हा हैसर काय? ह्या काय आमच्याकडे अगो चूल पेटवून पाणी तापव खावा तेव्हा खय तापतला. हैसर एक बटन दाबला की आंघोळीचं पाणी गरम. ह्या काय भांडी घासूच असता काय गो? चिंगीचा खाऊ असा. होय काय?
हो असा बरा गो कुरकुरीत लागता एवढं मोठं असता आम्ही आपली थंय हयसर कपडे धुवपण मशीन सगळी कामां कशी सोपी सोपी आम्ही तर वाळावर जाऊन कपडे आपटीत बसतो अशी आनंदी चला ग दे ग बाई आनंदी भूक लागली मला आई बोलतात कोणाशी बोलतात काय माहिती कोण ग दे वा छान वास येतोय हे काय आनंदी पनीरची भाजी का केलीस आज ते तुला माहिती आहे ना यांना पनीरची भाजी आवडत नाही म्हणून आता काय करायचं यांनी काय उपाशी राहायचं नाही तुम्ही जाण्याआधी काहीतरी बनवते ना मी कोलंबीचं लोणचं आवडतं ना तुम्हाला माकालाही आवडतं मग मला नाही आवडत आणि मुळात मुद्दा हा नाहीच आहे की मला काय आवडतं मुद्दा हा आहे की तू पनीरची भाजी का बनवलीस कारण पनीरची भाजी ना मला खायची हो का ऐकलंच आई आता ह्या घरात आनंदीच्या बहिणीच्या आवडीचं होणार आहे वाटतं वर्षा शांत हो बाळा शांत हो का शांत हो वहिनी हा का शांत हो सांग ना एकतर न सांगता आले आणि आता ह्यांच्या भीचे चोचले पुरवा जिबेचे चोचले पुरवा म्हणजे हा बहिणीन काहीतरी प्रेमान आपल्या बहिणीसाठी केला तर काय झाला माई माई मला भात दे ग अगो न सांगता रवा केले म्हणजे काय हा न सांगता रवा केले म्हणजे काय माझी बहिणा अगं 2 दिवस पाहुण्यासारखा रव केले तर काय झाला 2 दिवस पाहुण्यासारखे असतात त्यानंतर अडचणी होते त्यांची आई ग किती अडचणीत उभी आहे या म्हणजे भोपळून बाई पासारली पाठचा सगळा विस्तारली हा काय बोलली ही आनंदी हे अति होता या वर्षाताई नका ना लक्ष देऊ तुम्ही का लक्ष द्यायचं नाही मी ही वाटेल ते बोलेल आणि मी लक्ष नाही द्यायचं का लक्ष द्यायचं नाही हो. काय करणारस तू बोल ना काय करणार काय करणारस तू हा एक तर माझ्या बहिणीचं लग्न झाल्यापासून हैसर रवा केलंस रोज तिच्या डोक्यावर येऊन बसतस आणि माका विचारत तू कशा येईल म्हणून आई तू हसतेस काय ती काय बोलतेय हे अति होतंय हे माई हे अति होतंय त्या घरातली मुलगी आहे असं बोलायचं नाही माय लेकी सुधारायच्या नाहीत या अगो तुझ्या सासू कळत नाही का तिच्या लेकीची चूक हा माका सांगता गप्र म्हणून हा या म्हणजे स्वतःचा ठेवायचा झाकून दुसऱ्याचा बघायचं वाकून आता हे काय झाकून वाकून आनंदी काय चाललंय हे मी माफी मागते तिच्याकडून कशा माफी मागता अगं बाई माई गप राहू ना माई मी गप्रवणाऱ्यातला नाही हे बघ मी तुझ्याशी बोलतच नव्हते तू उगाचच मध्ये बोललीस मी भाजीबद्दल बोलत होते तू मला बोललीस हा नाही मी तुला नाही बोलले मला वरण देतेस का ग तुला काय वरण वगैरे हवाय काय बोलती ती ऐकत नाहीयेस तू ए बाई ती मुलगी आहे या घराची जरा मानाने बोला नणंद आहे ती माझी पण बहीण सून आहे घरातली जळता कोणाची दाढी आणि कोण पेटवता इडी हा काय काय जळलं ग सगळ्या अरे तुझी पवनचक्की तुटली की रे असून दे ती पवन चक्कीचं काम संपला आता आनंदी उद्या जोडून दे तुम्ही तर माझे आठवण म्हणून घरात शो पीस म्हणून ठेवा बरं ठीक आहे बरं आता काय गावी सायकल वरूनच जाणार का गेले असतोय पण माई मावशी एक डबल सीट घेऊन भीती वाटणार ना एक राऊंड मारून येतात हा बरं ठीक आहे ए बाजूका रे नवीन सायकल आलाय बाजूका अरे काका काय करतोस नवीन सायकल असेल ना राघवरावांनी दिली नवीन आता काय चांगली दिसता ए बाजूका रे बाजूला ए बाजूला बाजूला रे थँक्यू राघवराव थँक्यू कशाला मी ना गावात 5 रुपयाला सायकल भाड्याने घ्यायचो पण आता मला तसं करावं नाही लागणार मला माझी नवीन सायकल मिळाली ना अरे मग तू थँक्यू म्हणायची गरज नाहीये तू इतकं चांगलं प्रोजेक्ट केलंस इतकी छान माहिती दिलीस आणि टक्या सर्वात महत्वाचं म्हणजे तू चिंगीला काल घरी घेऊन आलास तुला माहितीये आम्हाला वाटलं होतं की काल चिंगीचा वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा चिंगी घरी येईल की नाही ते पण तू ते शक्य करून दाखवलंस सो खरं तर आम्ही तुला थँक्यू म्हटलं पाहिजे आणि म्हणून हे गिफ्ट आहे तुझ्यासाठी वेलकम वेलकम चला या
सावकाश हा. होय. थांब. ए, बदला तू रे. बाजूला. अरे बेल वाजव. बदला. हे आनंदी, ही पण माझी नवीन सायकल आणली. आनंदी, हे आनंदी पण नवीन सायकल लिहिली. आनंदी, मी माझ्या या कानाने ऐकलंय. दाढी काळी काहीतरी बोलत होती ही. तुम्ही पण ऐकलत ना? हो मी ऐकलं. बोल असं काय झाला, काय बोलले तर कळलं नाही तुका? अगो माई किती शब्दात शब्द वाढवतोस. आणि न कळणारे शब्द घालून शब्द वाढवते ही. बोलतलय काय करतास तू? बोल ना काय. मग बोलताय ना तर मराठीत बोल. आणि मालवणीत बोलायचं असेल ना तर जा तुझ्या घरी. या बघ, आमच्याच घरातली पोर सून म्हणून आणलेली आहे मालवणी बोलणारी. ती चालता गुत्तू गप किती तू बोल ना. माई गप्र माझ्यासाठी तरी. अगो आनंदी माकाच बोलत. अगो यो दोघी माके एवढा बोलत. कायच बोललंस ना? मी कुठे बोलले ग बाळा तुला? नाही बोललंस. आणि कसा बोलशील गो तू पाय आता मुंबईवालीन झालंस ना, कसा बोलतलस? माका माहितीया, कळला माका. मी जड झालंय ना, जड झालंय या घरात. पण आता राहणार नाही या तुझ्या घरात. बाहेर जातले मी आता. आत्ताच्या आता गावात जाते की नाही बघ. ए टाक्या, बॅग भरू घे, चाल. माई आनंदी अगो तुझ्या बहिणीक 2 दिवस पण घरात जागा नाही तुझ्या. नाही राहूचा माका. चाललंय मी गो. ऐका माई. माई चल रे. माई मावशी. चल माई मावशी. चल म्हणताय ना. माई मावशी. माई माई माई